देवराधा ट्रस्ट सत्यवाणी चॅनल आपण सर्व धर्मप्रेमी बंधू भगिनींचे सहर्ष स्वागत करीत आहे. आजचा आपला विषय आहे की व्यवसाय, दुकान, फॅक्टरी का चालत नाही, किंबहुना नीट चालत नाही. आपण पैसा गुंतवतो, दुकानात माल भरतो, फॅक्टरीसाठी मशिनरी विकत घेतो, परंतु व्यवसाय नीट चालत नाही, किंबहुना हवा तसा माल खपत नाही. लेबर प्रॉब्लेम्स क्रिएट करतात आणि व्यवसाय ठप्प पडतो. ह्या पाठीमागे बरीच कारणं असतात, पण प्रामुख्याने ह्या 3 मुख्य कारणं आहेत. पहिलं कारण आहे पूर्वजन्माचे कर्मदोष, दुसरे ग्रह नक्षत्रांची गती आणि तिसरे बाहेरून केली गेलेली करणी बाधा किंवा तांत्रिक बाधा. जर व्यवसाय, दुकान, फॅक्टरी चालत नसेल तर आपण देवराधा ट्रस्टशी संपर्क साधू शकता. आपल्याला वेळ दिला जाईल आणि आपला प्रॉब्लेम सशुल्क दूर केला जाईल. सर्वप्रथम व्यवसाय, दुकान, फॅक्टरी ज्याच्या नावावर आहे त्या मालकाची जन्मपत्रिका नीट अनुभवी योग्य ज्योतिषाकडनं तपासून घ्यावी. केवळ एकाकडनंच नाही तर 2-3 ज्योतिषाचार्यांकडनं जन्मपत्रिका नीट व्यवस्थित तपासून घ्यावी. व्यक्तीची कुंडली, त्यातले ग्रह, नक्षत्र, व्यवसाय, फॅक्टरीचा मालक होण्यासाठी योग्य आहेत की नाही हे पहिले पाहावे. ज्योतिषी अनुभवी असावा. अनुभवी उत्तम ज्योतिषाकडूनच पत्रिका नीट पाहावी. प्रत्येक ग्रह वेगवेगळ्या व्यवसायासाठी अनुकूल असतो, त्यानुसारच व्यवसाय सुरू करावा. जसे चंद्रमा उच्चेचा असेल तर खाण्यापिण्याच्या वस्तू, हॉटेल इत्यादींचा व्यवसाय करावा. पत्रिकेचे विश्लेषण करून कुठला व्यवसाय करावा, कुठली फॅक्टरी, कुठले दुकान टाकावे ह्याचा नीट अभ्यास करावा. प्रतिकूल किंवा नीचेच्या ग्रहासंबंधित कुठलाही व्यवसाय सुरू केला तर तो नक्कीच चालणार नाही. पहिला नियम हाच आहे की ज्या व्यवसायासंबंधित ग्रह कुंडलीमध्ये अनुकूल आहेत असाच व्यवसाय सुरू करावा. ज्यामुळे कमीत कमी श्रमामध्ये जास्त नफा कमवता येईल असाच व्यवसाय सुरू करावा. पहिले भाग्य विचार नीट करावा आणि मग व्यवसायाची निश्चिती करावी. दुसरे कारण, ज्या ठिकाणी व्यवसाय, फॅक्टरी, दुकान सुरू करायचे आहे तिथल्या मातीचे नीट व्यवस्थित परीक्षण करावे. खूपदा वर्षानुवर्ष रिकामे पडलेले प्लॉट, जिथे कचरा, घाण टाकली जाते अशा ठिकाणी बिल्डर मोठाली कॉम्प्लेक्स उभी करतात. वर्षानुवर्ष ज्या ठिकाणी घाण टाकली जाते, मेलेले प्राणी, कुत्री, मेलेली डुकरं फेकली जातात अशा ठिकाणी उभ्या केलेल्या बिल्डिंग्समध्ये जर व्यवसाय, दुकान, फॅक्टरी सुरू केली तर ते कधीच चालत नाही. अशा ठिकाणी घाणेरड्या आत्म्यांचा वास असतो. अशा घाणेरड्या आत्म्यांना, गंदीला, घाणीला तांत्रिक क्रियांद्वारे काढले जात नाही तोपर्यंत अशा ठिकाणी कुठलाच व्यवसाय, कुठलीच फॅक्टरी, कुठलेच दुकान चालत नाही. त्यामुळे मातीचे परीक्षण नीट व्यवस्थित करावे. तांत्रिकांद्वारे तंत्रात्मक हवनक्रिया करून घेतल्याशिवाय अशा ठिकाणी व्यवसाय, दुकान, फॅक्टरी चालत नाही. खूप ठिकाणी प्रेतात्म्यांचा वास असतो. प्रेतात्म्यांचा फॅक्टरीमध्ये वास असेल तर रोज काही ना काही मोठ्या कटकटी निर्माण उभ्या राहतात. मशिनरी खराब होईल. लेबर लोक फॅक्टरीच्या आसपास राहत असतील तर तिथे रात्री त्यांना घाणेरडी स्वप्न पडतात. त्यांना सतत भीती वाटत राहते. मशिनरी सतत खराब होत राहतात. काही ना काही प्रॉब्लेम्स येत राहतात. अशा ठिकाणी व्यवसाय कधीच यशस्वी होत नाही. अशा ठिकाणी पूजापाठ, अनुष्ठान करावे. उग्र देवता जसे हनुमान, भैरव, काली इत्यादी देवतांची स्थापना करून घ्यावी. मग ही भूत, प्रेत, पिशाच शांत होतात. तिसरे, आपल्यावरती जळणारे लोक कोणीही असू शकतात. आपले नातेवाईक, मित्र, आप्तस्वकीय, बहुतेक वेळा तर सख्खी भावंडच दुकानावरती, फॅक्टरीवरती जादूटोणा, करणीबाधा करवून घेतात. व्यवसायाचे बंधन करून ठेवतात. दुर्भावनेमुळे खूपदा सख्ख्या भावाकडनंच व्यवसायाचे नुकसान केले जाते. ह्यासाठी आपल्याला ज्ञानी आणि अलर्ट असावे लागते. इथे आपले भाग्य काम करते. पूजा अर्चना, दान पुण्य केले असेल तर ते अशा ठिकाणी कामाला पडते. तिसरी बाब, नित्यनियमाने पूजा अर्चना, दान पुण्य नीट करत राहावे. स्थानदेवता, स्थापित देवता, इष्टदेवता, कुलदेवता इत्यादींची पूजा अर्चना विशेषतः हवन नित्यनियमाने करावे. पुण्यसंचय वाढवत राहावा. खूपदा पार्टनरशिपमध्ये धोका केला जातो. पार्टनरशिप शक्यतो पूर्ण नीट करावी. बिझनेस नीट चालायला लागल्यावरती पार्टनरला धोका देऊ नये. दिलेले वचन नीट व्यवस्थित निभावे. पार्टनरला धोका दिल्यावर एक नवा शत्रू आपोआपच निर्माण होतो. अशी लोकं तुम्हाला बर्बाद करण्यासाठी कुठलीच कसर बाकी ठेवत नाही. पार्टनरला दिलेले वचन भंग केल्यामुळे केतू ग्रह खराब होतो आणि केतू भयानक पीडा देण्याचे काम करतो.
चौथा भाग आहे की व्यवसायाचे, फॅक्टरीचे, दुकानाचे उद्घाटन कसे करावे किंवा कधी करावे. व्यवसाय, फॅक्टरी, दुकानाचे उद्घाटन करण्याआधी विद्वान ज्योतिषाकडनं नीट व्यवस्थित मुहूर्त काढून घ्यावा. चुकीच्या ग्रह नक्षत्रांवरती जर उद्घाटन केले किंवा चुकीच्या मुहूर्तावरती जर उद्घाटन केले तर व्यवसाय कधीच नीट चालत नाही. योग्य मुहूर्त ही फार महत्त्वाची बाब आहे. आपल्या फॅक्टरी, दुकान, व्यवसायाच्या ठिकाणी वर सांगितलेल्या कुठल्याही समस्या असतील तर आपल्याला तंत्रात्मक हवन, विशेषतः हनुमान, काली, भैरव इत्यादी देवतांचे उग्र सामग्रीने हवन करावे लागते. उग्र हवन सामग्री म्हणजे लवंग, जावित्री, जिरा, काळे मिरे, लाल मिरची इत्यादी उष्ण सामग्रीने हवन करताना किमान 1,000 आहुती या प्रत्येक उग्रदेवतेच्या नावाने द्याव्या लागतात. मग ह्या उग्रदेवता नकारात्मक आत्म्यांना किंवा नकारात्मक शक्तीला त्या व्यवसायाच्या जागेतून दूर करतात आणि त्यानंतर मग ह्या जागेचे कीलन करावं लागते. आपल्या व्यवसाय, दुकान, फॅक्टरी चालत नसेल तर आपण देवराधा ट्रस्टला संपर्क करू शकता. आपल्या जागेवरती नेमका कुठला प्रॉब्लेम आहे ह्याचं प्रॉपर असेसमेंट करून आम्ही आपली समस्या सशुल्क दूर करून देऊ.